बोला. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आई आणि त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक अकोल्याला येऊन भेटले होते. त्यांच्या असणाऱ्या काही तक्रारी होत्या. त्या तक्रारी मी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या खानावरती त्या ठिकाणी घालण्यासाठी आलेलो आहे. कस्टोडियल डेथ असल्यामुळे पोलिसांची कारवाई नाही तर मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी झाल्याशिवाय पुढची कारवाई होत नाही. तर ती एक डिले चाललेली आहे, त्याच्याबद्दलचं असणारं लक्ष घालायला सांगितलेलं आहे. दुसरं जे आहे ते इनान्स त्यांना असणारं मदत मिळाली पाहिजे होती, ती मदत त्यांना असणारं काही मिळालेली नाही. आणि बरीच जणं जे आहेत त्या कुटुंबाला असणारा त्रास देतात आहेत अशी परिस्थिती आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी असणाऱ्या मी कानावरती घालण्यासाठी आलो होतो. अजून दोन गोष्टी होत्या. नव्या मुंबईमध्ये असणाऱ्या एका मुलीवरती असणारा अतिप्रसंग झाला होता आणि त्यांना आता त्या गावामध्ये राहायचं नाही आहे. तर त्यांनी ऑफर अशी दिली की आमची जी जागा आहे ती आम्ही सरकारला देतो, सरकारने आम्हाला नवीन जागा त्या ठिकाणी द्यावी. आणि म्हणून म्हटलं की असं जर काही असेल तर त्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा. तर तो मला वाटतं कदाचित मुख्यमंत्री तो धोरणात्मक निर्णय घेऊन असे अतिप्रसंग झालेले कुटुंब जे आहेत त्यांचं स्थलांतराचा निर्णय होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. मी ह्या काही प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांचे भेटायला मी आलो होतो. मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन दिलं? ते मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये सूर्यवंशीच्या याच्यामध्ये इनाउन्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं. अनाऊन्समेंट ते करतील. इन्क्वायरी जी चाललेली आहे ते इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ह्याच्यामध्ये आहे. का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची आहे, ह्याच्यामध्ये नाही. म्हणजे 2 इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. एक सूर्यवंशी याची असणारी जी कस्टोडियल डेथ आहे ती मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी त्या ठिकाणी करतो, कारण का ही कस्टडी त्यांची मॅजिस्ट्रेटकडे होती म्हणून. उरलेल्या ठिकाणच्या ज्या आहेत ज्याला आपल्याला म्हणता येईल की हाणामारीच्या ज्या आहेत, लाठीचार्जच्या ज्या आहेत, त्या इन्क्वायऱ्या आम्ही त्यांना म्हटलं होतं असणारं लवकरात लवकर करून घ्यावी. तर ते त्यांनी असणारा आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असणारं जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा, पण त्यांनी असणारं सांगितलेलं आहे.